नमस्कार मित्रांनो, मी सोजन करतो माझं यूट्यूब चॅनल कोकण संगमेश्वर या चॅनलवरती मित्रांनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर माझ्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे टायटल आणि थंबनेलवरती तुम्हाला माहितीच पडलं असेल की आज कुठे आलोय ते। तर मित्रांनो, जो आजचा ब्लॉग आहे तर आलोय आंबोगावमध्ये। आणि जर असं बोललं ना तर कोकणातील काही छोटासा बिझनेस पाहिजे। तर मित्रांनो, आज आपला मित्र शिवम तर मित्रांनो आंबोगावमध्ये आलात तर मित्रांनो त्याचा स्वतःचा बिझनेस आहे आणि बिझनेसमध्ये मित्रांनो स्वतःचे त्याचे 2 व्यवसाय आहेत। तर मित्रांनो ते व्यवसाय कोणते तर माझ्या टायटल आणि थंबनेलवरती तुम्हाला माहिती पडलं असेल। आणि आता वाजलेत मित्रांनो 8 वाजलेत आणि आमची उद्याची ऑर्डर आहे आणि आज आलो आहे आंबोगावमध्ये, कारण आमचा जो बुलबुल आहे त्याच्या तारे तुटलेले आहेत तर रिपेअरिंग करण्यासाठी आलेला आहे। आणि आंबोगावमध्ये आपण शिवमच्या घरी आलेलं आहे आणि हे शिवमचं घर आहे। तर पाहू शकता आतमधला घरातला व्ह्यू बघा, एकदम भारीच आहे। आणि कोकणामध्ये जर आलात तर असा हा व्ह्यू पाहायला भेटतो। आणि आपण शिवमच्या घरी आलेला आहे आणि शिवमचा छोटासा बिझनेस आहे। तर कोणता तर आपला बुलबुल बांधून देतो किंवा बुलबुल आहे ना पुरे तयार करून देतो किंवा सर्व्हिसिंग करून किंवा रिपेअरिंग करून हे करून देतो। कारण मित्रांनो त्याचा छोटासा बिझनेस आहे तर त्याच्याबद्दल आजचा जो ब्लॉग आहे। कारण मित्रांनो कोकणातील काही बिझनेस किंवा स्वतःची कला ती कोणाला माहिती नसते। कारण मित्रांनो आज माझ्या ब्लॉगकडून तुम्हाला कोकणामध्ये माहिती पडणार आहे। कारण मित्रांनो कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये आंबोगावमध्ये त्याचं गाव आहे आंबोगावमध्ये आणि हा त्याचं घर आहे छोटासा। आणि तो आमचा आता बुलबुल आहे ना रिपेअरिंग करतोय, म्हणजे सर्व्हिसिंग करायला आणलेला आहे। तो आता सर्व्हिसिंग करतोय कारण मित्रांनो त्याला दिवसभर कामामध्ये असतो, कारण त्याचा छोटासा हॉटेल आहे आरवलीमध्ये। आणि जर त्याला भेट द्यायची असेल ना तर आरवली नाक्यामध्ये जो मागजन साईडला रोड जातो ना तिथे 2 मिनिटावरती त्याचे शॉप आहे, म्हणजे हॉटेल आहे। तर तुम्ही पाहू शकता। आणि परत आपल्याला पुढे पाहायचं आहे, कारण मित्रांनो जे त्याचा जो बिझनेस आहे ना त्याच्याबद्दल आपल्याला छोटीशी माहिती घ्यायची आहे, ती पण आपण माहिती देणार आहे। तर पाहू।
तर मंडळी आलो आहे आंबोगावमध्ये आणि आपला जो बुलबुल आहे ना त्याचा म्हणजे सर्व्हिसिंगसाठी आणलेला. कारण मित्रांनो कोकणामध्ये आपला एक मित्र म्हणजे शिवम आंबोगावमध्ये राहतो आणि तो म्हणजे जे बुलबुल असतं ना तर मित्रांनो सर्व्हिसिंग करून आपल्याला म्हणजे असं बोलला ना त्याचा छोटासा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाबद्दल आपल्याला काही माहिती सांगणार आहे. आणि मित्रांनो एक बोलायचं झालं ना तर जी कला असते ना ती आपल्याला माहिती नसते कोणाकडे किती कला आहे, पण आज आपल्याला तीच कला आपल्या मित्राकडून म्हणजे आपल्याला पण माहिती नव्हतं पण आपले जे मित्र परिवार आहेत त्यांच्याकडून समजलं की आंबोगावमध्ये आपलाच मित्र सर्व्हिसिंग करतो. तर आपण पहिलं नेतो कुठं तर गावघर किंवा मुंबईमध्ये सर्व्हिसिंगला न्यायचं बुलबुल, पण हे माहिती नव्हतं की आज आपल्याच गावात शेजारी आंबोगावमध्ये आपला मित्र सर्व्हिसिंग करतो किंवा बुलबुलं बांधतो असे म्हणजे आपल्याकडे खूप म्हणजे त्याने सर्व्हिसिंग एवढी केलीत ना तर मित्रांनो मुंबई रत्नागिरी पुणे ह्या साईडला त्याने स्वतःहून ती डिलिव्हरी म्हणजे केलेली आहे. म्हणजे जी पियानो आपलं हे बोलतो ना बुलबुल ते बांधतो ते. तर आपल्याला ते पुढे पाहायचं आहे की तो मित्र कोण आहे आणि ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. आणि त्याचा नंबर वगैरे आपल्या खाली व्हिडिओच्या खाल्ल्या साईडला त्याचा नंबर वगैरे असणार आहे, तर त्याला कॉल वगैरे करू शकता. तर पुढे पाहू. नमस्कार मंडळी, स्वर सम्राट मी इलेक्ट्रिक व्हॅल्यू आम्ही स्वतः घरी बनवतो. याच्यामध्ये आपल्याकडे कलरमध्ये पण मिळून जाईल, सनमायकामध्ये पण मिळून जाईल, ॲक्रेलिकमध्ये पण मिळून जाईल. त्यामुळे ॲक्रेलिकमध्ये सर्व कलर आपल्याकडे अवेलेबल होतील. गोल्डन आहे, पर्पल आहे, ब्ल्यू आहे, असे जसे कोणाला पाहिजे असेल तसे आपल्याला कलर अवेलेबल करून दिले जातील. ओके. तर दादा आपल्याला ह्या व्यवसायामध्ये किती वर्षापासून किंवा आपल्या स्कूल कॉलेजपासून किती वर्षापासून सुरुवात केली? ही सुरुवात मी 12वीला असताना ही सुरुवात केली होती. थोडं याच्यातनं मला आवड होती, याच्यापासून काहीतरी करायचं मनात आपलं जिद्द ठेवली. थोडं चुकीचं करत आता मी इथपर्यंत पोहोचलो. आता टोटल मी 9 ते 10 पीस आतापर्यंत माझे कस्टमरने घेऊन गेले. एक पुण्यात गेलाय, दुसरा इथं आमच्या पंचक्रोशीला आहेत, 3-4 गेले. परत माझा अजून एक दुसरा पण पुण्यात गेलाय, असे 2 पुण्यात गेले, असे 2 आणि सावड साईडला गेली. ओके. तर दादा आपल्याकडे क्वालिटी वगैरे कशी काय म्हणजे जे आपण तो बोलतो ना की कलरमध्ये कोणते कोणते कलर आहेत आपल्याकडे अवेलेबल अभी? कस्टमर जे सांगतील ते आपण कलर देऊ शकतो, असं काही नाही. कस्टमर जे बोलतील ते कलर आपण अवेलेबल करून देणार. ओके. मग हे आपण बांधून जेव्हा कंप्लीट करतो तर म्हणजे कितीपर्यंत देतो आपण? आता ॲक्रेलिकमध्ये प्राईस आहे 16,000 सिंगल पिकअपमध्ये. डबल पिकअप पाहिजे असेल खालून वरून आपण लावून देतो, खालून असं डबल पिकअप आपण लावून देऊ शकतो. तर डबल पिकअपचे थोडे चार्जेस जास्त जातात. कोणाला सिंगल पाहिजे सिंगल लावून देऊ, डबल पाहिजे डबल लावून देऊ. सिंगलमध्ये आपल्याला 16,000 पर्यंत स्टार्टिंग आहे, डबलमध्ये आपल्याला थोडं 18,000 पर्यंत आहे. ओके. त्याच्यामध्ये कलर पण आपल्याला भरपूर अवेलेबल आहेत. ओके. अजून आपला नंबर वगैरे सांगा दादा, मग कारण का तर जर कोणाला जर माहिती पडलं तर तुमच्यापर्यंत येऊ शकतात. तर तुमचा नंबर पहिला सांगा. माझा नंबर लिहून घ्या, 90 21 91 93 50. ओके. शुभम गडशी म्हणून आहे, इंस्टाला पण आहे मी, तिथे पण तुम्ही बघू शकता. ओके.